सूरज जी, आता हा फोटो पुढारी न्यूजवर तुम्ही सुद्धा पाहिला असेल. कंगना रनौत यांची पोस्ट आहे. सुनेत्रा पवार चक्क याच्यामध्ये दिसत आहेत. राष्ट्र सेविका समितीची बैठक आहे असं म्हटलं गेलंय. कुठेतरी अजित पवारांचा पक्ष जो इतके दिवस आपण पुरोगामी विचाराचा म्हणत होतो, तो आता कुठेतरी उजव्या विचारांकडे वळताना दिसणार का? कारण इथं थेट त्या संबोधित करताना चित्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतात, फोटोमध्ये उभ्या आहेत, त्या बोलतायत. नाही, एखाद्या कार्यक्रमाला गेलं म्हणून विचारधारा बदलली असा त्याचा अर्थ होत नाही. आम्ही अलायन्स मध्ये आहोत, तर अलायन्स मध्ये असताना एकमेकाच्या बैठकीला जाणं त्यात कुठं गैर नाही. आम्ही शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरती कालही काम करत होतो, आजही करतो आणि भविष्यात सुद्धा आम्ही पुरोगामी विचारावरतीच काम करू, कारण आमच्या पक्षाचा मूळ विचारधारेचा गाभाच तो आहे. एखाद्या कार्यक्रमाला गेलं म्हणजे ह्याचा अर्थ विचारधारा बदलली असा होत नाही. आणि माध्यमाला सुद्धा विनंती आहे की तशा पद्धतीचा अर्थ त्यांनी काढू नये. आमच्या अलायन्स मधला आहे, एखाद्या बैठकीला त्या ठिकाणी गेलं किंवा त्यांचे विचार ऐकले म्हणजे विचारधारा बदलली असा होत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतात, परंतु आमची मूळ विचारधारा आहे, पुरोगामीच विचारधारा आहे. त्याच्यामुळं अशा बैठकीला जाण्यानं आमच्या विचारधारेमध्ये कुठला बदल होत नाही. बर, सूरज चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी जोडलेले राहा. प्रतिनिधी शिवाजी तुमच्याशी बोलतील. शिवाजी. सूरजजी, या अगोदर आपण पाहिलं असन एकनाथ शिंदे हे नागपूरच्या संघ कार्यालयामध्ये गेलेले आहेत, मात्र अजित पवार यांनी आतापर्यंत हे टाळल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार ह्या संघाच्या शाखेच्या महिलांच्या संबोधन कार्यक्रमाला उपस्थित राहतात. याचा काय अर्थ घ्यायचा? कारण अजित पवार ह्या सगळ्या गोष्टी एकीकडे टाळताना पाहायला मिळतात, मात्र सुनेत्रा पवार ह्या ठिकाणी उपस्थित राहतात आणि भाजपच्या खासदार सांगतात की ह्या ठिकाणी महिलांशी संवाद साधला गेलेला आहे. एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी जाणं म्हणजे ती विचारधारा आत्मसात केली किंवा त्या विचारधारेवर काम करतोय असा त्याचा अर्थ होत नाही. आपण एखादी गोष्ट समाजामध्ये वेगवेगळे विचारधारेचे लोक असतात, आपण त्यांची पुस्तकं वाचतो, त्यांचे विचार समजून घेतो. ह्याचा अर्थ असा होत नाही की आपण त्या विचारधारेचे पाईक झालो किंवा त्या विचारधारेवर काम करतोय. ती बैठक कशा संदर्भात होती तर महिलांच्या याच्या संदर्भात होती. त्या ठिकाणी वहिनी गेल्या होत्या, त्यांचे ते विचार त्यांनी ऐकले. परंतु आमच्या पक्षाच्या मूळ विचारधारेचा गाभा हा पुरोगामी विचारधारेचा आहे. त्याच्यामुळं अशा कार्यक्रमाला गेल्यामुळं आमच्या विचारधारेमध्ये कुठं फरक पडणार नाही किंवा विचारधारेमध्ये कुठलाही आम्ही बदल केलेला नाही. तिथे जर आपण पाहिलं संजय, आपण जर सूरजजी पाहिलं तर त्या ठिकाणी सर्व स्वयंसेवक संघाचे आतापर्यंतचे जे प्रमुख राहिले आहेत, हेडगेवार गुरुजी यांच्यापासून इतर देखील आपल्याला पाहायला मिळतात. गोवळकरजी यांचा देखील फोटो लावण्यात आलेला आहे. आणि विचारधारेच्या गोष्टीच्या ठिकाणी विचारधारा ही कायम राहते. जे अजित पवारांनी टाळलेलं आपल्याला पाहायला मिळालं ते सुनेत्रा पवार यांना टाळता आलं असतं. त्या ठिकाणी मी अजूनही आपल्याला सांगतोय की त्या ठिकाणी गेलं म्हणजे विचारधारा आत्मसात केली किंवा त्या विचारधारेवर काम करतोय असा त्याचा अर्थ माध्यमांनी कृपया काढू नये. आम्ही जर त्या ठिकाणी गेलो असेल, एखादी आपण अलायन्स पार्टीमध्ये काय चाललंय, कशा पद्धतीचं ते काम करतात हे आपण माहिती जाणून घेण्यासाठी जर गेला असेल तर मला वाटते की त्याच्यामध्ये तुम्ही वेगळ्या अर्थाने पाहू नये. आम्ही कालही शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारावरती काम करत होतो, आजही शाहू फुले आंबेडकरांच्याच विचारावरती काम करतोय. अजितदादांनी अनेक वेळा अनेक भाषणामध्ये सांगितलंय, आम्ही काही झालं तर आम्ही आमच्या विचारधारेशी कॉम्प्रोमाइज करणार नाही. ज्या वेळेस विचारधारेचा प्रश्न येईल त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्या विचारावरती ठाम असेल, कुठलीही त्या भूमिकेमध्ये बदल करणार नाही असं अनेक वेळा सांगितलं. कालच्या कार्यक्रमामध्ये वहिनी गेल्यामुळं असं विचारधारेमध्ये बदल झालाय किंवा आम्ही काही विचारधारा बदलली असा अर्थ कृपया माध्यमाने काढू नये अशी विनंती आहे आमची. बर, सूरज चव्हाणजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. शिवाजी, तुम्ही सुद्धा जोडलेले राहा. सध्या काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले गेले, त्यांच्याशी आपण बोलूया. सचिन सावंतजी, पुढारी न्यूजवर सुद्धा तुम्ही हा फोटो बघत असाल. राष्ट्र सेविका संघाची ही बैठक आहे असं कंगना रनौत आपल्या पोस्टमध्ये म्हणतात आणि जो फोटो आहे त्याच्यामध्ये सुनेत्रा पवार आपल्याला पाहायला मिळतात, ज्या तिथं उभ्या राहून कदाचित संवाद साधतायत, बोलतायत असं फोटो पाहून तरी वाटतंय. एकीकडे पुरोगामी विचारधारेसंदर्भात सातत्यानं अजित पवारांच्या पक्षाकडून बोललं जातं, पण आता मात्र राष्ट्र सेविका संघाच्या बैठकीत सुनेत्रा पवार दिसतायत चक्क, त्यामुळे चर्चा वाढल्यात. आम्हाला आश्चर्य वाटण्यासारखं कारण नाही. पहिली गोष्ट संगतीचा असर हा नेहमी होत असतो आणि त्यामुळे गुण नाही पण वाण लागण्याची शक्यता मोठी असते, दाट असते. आता ज्या वेळेला सत्तेमध्येच एकत्र गेल्यानंतर आता तो रस्ता चुकलेलाच आहे. तो काय फुले शाहू आंबेडकरांचा रस्ता हा या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून काही जात नव्हता. तो निश्चितपणे तो रेशीम बागेकडे वळणाराच रस्ता आहे.
त्यामुळे मला असं वाटतं की याच्यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही. आज दादांचं मी विधान पण ऐकत होतो, दादांना माहिती नाही वगैरे असं. त्यांच्या सांगण्याशिवाय असे काही गोष्टी होणार नाही. शेवटी राजकारणामध्ये काय कुठलं पावलं त्या ठिकाणी उचलावीत हे नेताच सांगत असतो. आणि दुसरी गोष्ट अशी की ती बैठक जी आहे ती राष्ट्रसेविका समितीची बैठक आहे. त्यामुळे तिकडे जाण्याचा संबंध भारतीय जनता पक्षाची ती मातृसंस्था आहे. जी. आणि त्या संस्थेच्या बैठकीमध्ये तिथे काय चाललेलं आहे तिथं ते पाहण्यासाठी जाणं वगैरे, भाजपच्या बैठकीमध्ये किंवा भाजपमध्ये तिथे त्यांच्या बैठकी किंवा त्यांच्या त्या ठिकाणी समितीच्या काही संघटनाच्या बाबतीमध्ये जाणं हा वेगळा भाग आहे. त्यामुळे आता मला असं वाटतं ताकाला जाऊन भांडं लपवू नये. विचारांमध्ये परिवर्तन झालेलं आहे हे मान्य करावं. सचिन सावंतजी, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा. सध्या सूरज चव्हाण सुद्धा आपल्या सोबत आहेत. सूरज चव्हाणजी, आपण बघितलं त्यांनी काय म्हटलं, ताकाला जाताना भांडं लपवू नये, विचारधारा बदलली असेल तर मान्य करा, असं त्यांचं म्हणणं आहे. आमची विचारधारा कधीही बदललेली नाही. अनेक वेळा अजितदादांनी त्यांच्या कृतीमधून सिद्ध करून दाखवले. ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये निवडणुकीची रणधुमाळी चालू होती, त्या रणधुमाळीमध्ये कटेंगे तो बटेंगे ज्यावेळेस नारा भारतीय जनता पार्टीकडनं चालू झाला, त्यावेळेस पहिला विरोध करणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादा होते. त्याच्यामुळं आम्ही ज्या ज्यावेळी विचारधारेचा प्रश्न येतो त्यावेळी विरोध आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. एखाद्या कार्यक्रमामध्ये गेल्यामुळं विचारधारा बदलली किंवा विचारधारा वेगळ्या दिशेने चालेल ह्याचा अर्थ राजकीय सोयीनुसार आपल्या काढू नये. आम्ही वारंवार अजितदादांनी प्रत्येक भाषणामध्ये, अनेक नाही तर प्रत्येक भाषणामध्ये दादा सांगतात की आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावरती काम करतोय. काली करत होतो, आजही करत होतो. फक्त एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लागली म्हणजे विचारधारा. काँग्रेसचे अनेक नेते जे संघाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही पाहिलेले आहेत, काँग्रेसचे अनेक नेते, म्हणजे याचा अर्थ काँग्रेसने विचारधारा बदलली का, तर नाही. अनेक वेळा काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे संघाच्या शिस्तीचं कौतुकही केलेलं हे बी आम्ही ऐकलेले. त्याच्यामुळं याचा अर्थ असा होतो का काँग्रेसने विचारधारा बदलली? त्याचा अर्थ आपल्या सोयीनुसार विरोधक जरी लावत असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीही विचारधारा सोडलेली नाही आणि विचारधारेपासून कधीही दूर गेलेला नाही. सचिन सावंतजी, आता जो फोटो आपण बघतोय पुढारी न्यूजवर सुनेत्रा पवार यांचा, थेट संघाच्या शाखेत त्या गेल्यात असं म्हणता येईल. आपण मगाशी उल्लेख केलात की अजितदादांच्या परवानगीशिवाय हे शक्य नाही. आपल्याला या संदर्भात आणखी काही सविस्तर बोलायचंय? आता पहिली गोष्ट अशी की संघाशी संबंध काँग्रेसच्या नेत्यांचं नाव नाही सांगायचं. त्यामुळे मला असं वाटतं की त्याला काही अर्थ नाही अशा तऱ्हेचा तर्क काढण्याचा आणि त्यासाठी काँग्रेस पक्षाला बदनाम करायची आवश्यकता नाही. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये जर एकमेव विचारानं कुठला पक्ष चालला असेल तर काँग्रेस पक्ष आहे. आणि राहता राहिला जेव्हा सरकारमध्येच तुम्ही गेलात आणि सरकारचे प्रमुख असलेले देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःच म्हणतात की हिंदुत्वाच्याच अजेंड्यावर आम्ही चालणार आहोत, तर त्या सरकारमध्ये तुम्ही काय करत आहात हा मुद्दा त्यामध्ये येतोच ना. त्यामुळे त्या विचारांनी चाललेल्या सरकारमध्ये तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला आता फुले शाहू आंबेडकरांचा विचार काय सांगायचा, जनता काही विश्वास ठेवणार नाही. बर, सचिन सावंतजी आणि सूरज चव्हाणजी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. तुम्ही वेळ दिलात, पुढारी न्यूजशी संवाद साधलात यासाठी.